नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भिडू या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे की पासपोर्टसाठी अप्लिकेशन हे कसं करावं. तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर पासपोर्ट सेवा टाईप करून सर्च करून घ्यायचे आहे. मी लिंक ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुम्ही या पासपोर्ट ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जाल. तुम्ही बघू शकता या प्रकारचे इंटरफेस हे येणार आहे. इथे तुम्हाला सर्वात पहिले तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. तर चला रजिस्ट्रेशन हे कसे करायचं ते बघू. तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचे आहे. तुमच्यासमोर या प्रकारे इंटरफेस येणार आहे. तुम्ही बघू शकता रजिस्टर टू अप्लाय ॲट. इथे तुम्हाला पासपोर्ट ऑफिस हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पासपोर्ट ऑफिसमध्ये दिलेल्या लिस्टपैकी एक ऑफिस सिलेक्ट करून घ्या. मी इथे नागपूर म्हणून सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर गिव्हन नेममध्ये स्वतःचं नेम आणि बाबाचं नेम या प्रकारे दोन्ही नाव हे एका बॉक्समध्ये टाकून घ्या. त्यानंतर खाली सरनेम टाका. डेट ऑफ बर्थ हे दिलेल्या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्या. स्वतःचा ईमेल आय डी टाका. इथे म्हणत आहे की डू यू वॉन्ट युअर लॉग इन आय डी टू बी सेम ॲज ईमेल आय डी. स्वतःची ईमेल आय डी ही तुम्हीच लॉग इन आय डी म्हणून ठेवणार आहे का. तर इथे तुम्ही येस म्हणून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर लॉग इन आय डी ही ॲटोमॅटिक तेच येऊन जाईल. आपली जी ईमेल आय डी आहे तीच. त्यानंतर पासवर्ड हा टाका. त्यानंतर तोच पासवर्ड एकदा कन्फर्म पासवर्ड म्हणून खाली टाकून घ्या. त्यानंतर खाली हिंट क्वेश्चन म्हणून सिलेक्ट एक कोणता पण क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याचंच आन्सर हे खाली टाकून घ्या. म्हणजे तुम्हाला पासवर्ड जर कदाचित तुम्ही विसरलात तर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करत्या वेळी तुमच्या कामी पडेल. त्यानंतर कॅप्चा हा व्यवस्थित टाकून घ्या. नंतर रजिस्टर बटनवर क्लिक करा. तुम्ही बघू शकता इथे म्हणत आहे की तुमचं अकाउंट हे ॲक्टिवेट करण्यासाठी तुमच्या ईमेलवर एक लिंक सेंड केलेली आहे. ती लिंक ही तारीख दिलेली आहे त्या तारीखपर्यंत वैध राहणार आहे. तुम्ही आपल्या स्वतःच्या ईमेलवर जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तिला ॲक्टिवेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच लिंकवर क्लिक केलं की तुम्ही ॲटोमॅटिक लॉग इन हे होऊन जाणार. तुम्ही लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला या प्रकारचं इंटरफेस दिसणार आहे. तुम्ही इथे बघू शकता लॉग इन आय डी आणि पासवर्ड. जो तुम्ही तिथे लॉग इन आय डी म्हणजेच आपला ईमेल टाकला होता तोच इथे लॉग इन आय डी म्हणून टाकून घ्या. त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता तोच इथे टाका. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा हा व्यवस्थित भरून घ्या आणि त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट या बटनवर तुम्ही क्लिक करा. नंतर तुम्हाला पासपोर्ट टाईप हे विचारलं आहे. अप्लाइंग फॉर तुम्ही फ्रेश पासपोर्टसाठी अप्लाय करत आहे तेच सिलेक्ट करा. त्यानंतर टाईप ऑफ अप्लिकेशन कोणतं, नॉर्मल की तत्काल. आपण नॉर्मलच सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर खाली बुकलेट टाईप म्हणून विचारलं आहे. तिथे 36 पेजेस की 60 पेजेस. तर आपण 36च पेजेस हे सिलेक्ट करून घेऊ. सिलेक्ट झाल्यानंतर नेक्स्ट करा. नंतर तुम्हाला अप्लिकंट डिटेल विचारली जाईल. तुमचं नाव सरनेम हे व्यवस्थित सर्व माहिती भरून घ्या. गिव्हन नेममध्ये तुमचं नाव आणि बाबाचं नाव हे दोन्ही पण एकाच बॉक्समध्ये ॲड करा. त्यानंतर खाली सरनेम टाकून घ्या. जेंडर सिलेक्ट करा. हॅव यू एव्हर बीन नोन बाय अदर नेम. तुम्हाला दुसऱ्या नावानं ओळखतात का तर तिथं नो करा. हॅव यू एव्हर चेंज युअर नेम. तुमचं नाव चेंज झालं आहे का किंवा चेंज केलं आहे का तिथे सुद्धा नो करा. त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ ही दिलेल्या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्या. प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया तुमचं आहे का. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. प्लेस ऑफ बर्थ विलेज टाउन सिटी हे तिथे ॲड करा. स्वतःच्या हातानं टाकून घ्या. त्यानंतर खाली आपलं राज्य, जिल्हा हे सुद्धा तिथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर खाली विचारलं आहे मॅरिटल स्टेटस ते सुद्धा तुम्ही ॲड करून घ्या. येथे सिटिझनशिप ऑफ इंडिया विचारला आहे तर इथे बर्थ करा. त्यानंतर खाली पॅन कार्ड आणि वोटर आय डी नंबर ही इफ अप्लिकेबल आहे अवेलेबल असेल तर तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप तुम्ही सिलेक्ट करून घ्या. स्टुडंट असाल तर स्टुडंट करा. एम्प्लॉय असेल तर एम्प्लॉय करा. त्यानंतर तुमचे पॅरेंट्स हे गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, गव्हर्नमेंट नोकरीवर आहे का. असेल तर येस करा, नसेल नो करू शकता. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं किती झालं ते सिलेक्ट करा.
त्यानंतर खाली हे महत्त्वाचं आहे, इफ अप्लिकेबल एलिजिबल फॉर नॉन ECR कॅटेगरी येस. तुम्ही जर 10वी फेल असाल किंवा 10वीच्या खाली जर तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही तिथे नो सिलेक्ट करा. जर तुम्ही 10वी पास असाल किंवा त्यापेक्षा वरच्या लेवलचं तुमचं शिक्षण असेल तर तुम्ही तिथे येस करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका. व्हॅलिडेट देखील तुम्ही आधार नंबर हा करू शकता. त्यानंतर इथे आय ॲग्री येस करून त्यावर टिक करून सेव्ह माय डिटेल्स या बटनवर क्लिक करा. प्रत्येक वेळी इन्फॉर्मेशन सर्व भरून झाल्यानंतर सेव्ह माय डिटेल्स या बटनवर क्लिक करत राहा, जेणेकरून आपण भरलेली सर्व इन्फॉर्मेशन ही सेव्ह राहणार. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला फॅमिली डिटेल्स ही विचारले गेलेली आहे. यामध्ये फादर फर्स्ट नेम प्लस मिडल नेम वरच्या सर्वात पहिल्या बॉक्समध्ये टाकून घ्या. त्यानंतर खाली सरनेम टाका. त्याच प्रकारे आईचे नावसुद्धा तसेच टाकून घ्या. त्यानंतर सेव्ह माय डिटेल्स या बटनवर क्लिक करून नेक्स्ट करून घ्या. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला ॲड्रेस हा विचारला गेला आहे. इफ युअर प्रेझेंट ॲड्रेस आउट ऑफ इंडिया, तुमचा प्रेझेंट ॲड्रेस हा आउट ऑफ इंडिया आहे का असेल तर यस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर हाऊस नंबर आणि स्ट्रीट नेम हे त्या बॉक्समध्ये टाकून घ्या. त्यानंतर खाली गाव, राज्य, जिल्हा, पोलीस स्टेशन, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल ID ही सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर सर्वात खाली इफ परमनंट ॲड्रेस अवेलेबल, तुम्ही सध्या परमनंट ॲड्रेसवर राहत आहे का, राहत असाल तर यस करा, नसेल राहत तर नो देखील करू शकता. त्यानंतर सेव्ह माय डिटेल्स या बटनवर क्लिक करून नेक्स्ट करून घ्या. तुम्ही येथे बघू शकता आपल्यासमोर नवीन पॉपअप आलेला आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला त्यावरच काही पासपोर्ट सेवाबद्दल काही मेसेज असेल तर ते येणार आहे. वाचून झाल्यानंतर ओके करा. अजून एक पॉपअप आला आहे. येथे म्हणत आहे की तुम्ही सिलेक्ट केलेले पासपोर्ट ऑफिस चेक करून घ्या, नंतर तुम्ही चेंज करू शकणार नाही, हे लक्षात असू द्या. सर्व काही बरोबर वाचल्यानंतर ओके करा. आता आपल्याला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट टाकावं लागणार आहे. यामध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून तुम्ही भावाचं नाव किंवा ॲड्रेस टाकू शकता, किंवा तुम्हाला अजून कोणाचं ॲड करायचं असेल तर ते टाका. नंतर खाली त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा टाका. सेव्ह माय डिटेल्स करून नेक्स्ट करून घ्या. येथे म्हणत आहे जर तुम्ही पहिले कधी पासपोर्टसाठी अप्लाय केलं आहे का आणि कोणी होल्ड करून ठेवला आहे का, असं काही असेल तर यस करू शकता. जर कधी पासपोर्टसाठी अप्लिकेशनच नसेल केलं तर सर्व ऑप्शन नो म्हणून सिलेक्ट करा. सेव्ह माय डिटेल्स करून त्यानंतर नेक्स्ट करा. अदर डिटेल्समध्ये सुद्धा तुम्ही फ्रेश पासपोर्टसाठी अप्लिकेशन केलं असेल तर सर्व ऑप्शन नो म्हणून सिलेक्ट करा. सेव्ह माय डिटेल्स करून त्यानंतर नेक्स्ट करा. तुम्ही इथे बघू शकता आपलं पासपोर्ट हे कसं बनून दिसणार आहे, ते सर्व माहिती बरोबर आहे का ती एक वेळा चेक करा. जर काही चुकलं असेल तर आताच प्रिव्ह्यू करून बरोबर करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट करा. आपल्याला येथे सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे, तर येथे प्रूफ ऑफ बर्थ म्हणून दिलेल्या लिस्टपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. यामध्ये बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, अजून बरेच ऑप्शन आहे, त्यापैकी एक सिलेक्ट करा. नंतर खाली ॲड्रेस प्रूफ म्हणून दिलेल्या लिस्टपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. त्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, अजून बरेच डॉक्युमेंट आहे, कोणतेही एक सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्ही ज्या ठिकाणून अप्लिकेशन करत आहे ते प्लेस टाका. आय ॲग्री म्हणून टिक करा. त्यानंतर सेव्ह माय डिटेल्स करून आपले अप्लिकेशन हे सबमिट करा. तुम्ही बघू शकता आपलं पासपोर्ट अप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालं आहे. रेफरन्स नंबरसुद्धा डिस्प्ले होत आहे. या रेफरन्स नंबरचा मोबाईलमध्ये एक स्क्रीनशॉट काढून सुरक्षित ठेवा. आपल्याला याच रेफरन्स नंबरचं पुढे काम पडणार आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला 1500 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे. तर पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट मोड सिलेक्ट करा, जसं की SBI, ऑनलाईन पेमेंट, UPI. त्यानंतर नेक्स्ट करा. शेड्यूल अपॉइंटमेंटमध्ये तुमचा रेफरन्स नंबर, त्यानंतर नाव आणि जन्मतारीख हे सर्व दिसणार आहे. सर्व व्यवस्थित आहे का ते बघा आणि नेक्स्ट करा. तुमच्यासमोर पासपोर्ट ऑफिसची लिस्ट येणार आहे. त्यामध्ये तुम्ही बघून घ्या कोणत्या दिवशी स्लॉट अवेलेबल आहे. तुम्हाला सांगतो लोकेशनमध्ये तुमच्या जिल्ह्यातील पासपोर्ट ऑफिसमधीलच पासपोर्ट सेवा केंद्र सिलेक्ट करा. तुम्ही पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट केलं की लगेच खाली ऑफिसचा ॲड्रेस हा येणार आहे. स्लॉट कन्फर्म करून घेतल्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित वाचून पे अँड बुक अपॉइंटमेंट या बटनवर क्लिक करा.
नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक SBI पेमेंटच्या साईटवर नेलं जाईल. तुम्ही बघू शकता 1500 रुपयांचं पेमेंट करण्यासाठी विविध प्रकारचे ऑप्शन आलेले आहे. तुम्हाला जो पाहिजे ते सिलेक्ट करा. मी UPI सिलेक्ट करून घेतो. तुम्हाला सर्व डिटेल्स दिसणार आहे, ती वाचून घ्या. नंतर UPI ID वरून किंवा QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. मी येथे QR कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर दिलेला QR कोड स्कॅन करून पेमेंट करा. पेमेंट हे कन्फर्म झाल्यानंतर पेमेंटच्या साईटला काहीच नाही करायचं, ॲटोमॅटिक पेमेंट सक्सेसफुल असा पॉपअप येणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं ट्रान्झॅक्शन हे सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट कन्फर्मेशनचं पेज दिसणार आहे. अपॉइंटमेंटची प्रिंट सेव्ह करून घ्या. अपॉइंटमेंट प्रिंटवर तुम्ही बघू शकता सर्व माहिती. तुम्ही ज्या डेटला अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी अपॉइंटमेंटची एक प्रिंट आऊट आणि 10वीची मार्कशीट किंवा 10वी बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट हे सर्व ओरिजिनल आणि एक सेट झेरॉक्स हे सर्व डॉक्युमेंट कॅरी करून तुमच्या अपॉइंटमेंट प्रिंटवर जी तारीख असेल आणि जो ॲड्रेस आहे तेथे पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन जा. पासपोर्ट ऑफिसमध्येच तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे स्कॅन करणार आहे आणि DSLR कॅमेराने तुमचा फोटोसुद्धा घेण्यात येणार आहे. तुमचं पासपोर्ट ऑफिसचं काम येथे एंड होणार आहे. त्यानंतर तुम्ही जो ईमेल दिला त्या ईमेलवर तुम्हाला या प्रकारे एक मेल येणार की तुमचं अप्लिकेशन हे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आले आहे. तुम्हाला त्याच ईमेलमध्ये पोलीस स्टेशनचं नाव, सर्व माहिती दिसणार आहे. आपण स्वतः सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करून पोलीस स्टेशनला जायचे, पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. जसं तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होणार तिथून 2 ते 3 वीकमध्ये तुमचं पासपोर्ट हे तुमच्या ॲड्रेसवर डिलिव्हर करण्यात येणार आहे. आशा करतो तुम्हाला समजलंच असेल पासपोर्टसाठी अप्लिकेशन कसं करायचं. जर तुम्हाला काही समस्या येत असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही तुमचे प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जॉईन होऊन सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून ते पण पासपोर्ट काढू शकणार. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.